आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. हो चालतंय सरकार जरा मागे सरका मागे सरका सगळी मागे सरकारी मागे आहो सगळी येत नाही सगळी येत नाही आहो येत नाही सगळी हिडवा मंजूर झाली पाहिजे अशा पद्धतीचा बालहट्ट पूर्ण करणं मला काही शक्य होणार नाही. त्यामुळं असा बालहट्ट करू नये. राहिला विषय जो कमिशनचा विषय आहे, अख्खा सोलापूर जिल्हा पत्रकार बांधव आणि एक सोलापूर जिल्ह्यातील जनता जयकुमार गोरेला चांगलं ओळखते आणि जी शिस्त या DPDCला लागलेली आहे, मला नाही वाटत कधी इतिहासात अशा पद्धतीची शिस्त होती. त्यामुळं आयुष्यभर ज्यांनी टक्केवारी गोळा केलेली आहे त्यांना उठता बसता टक्केवारी दिसते आणि हे कामं न दिल्यामुळं त्यांची टक्केवारी बुडणार आहे याचं दुःख देणार आहे. अकलूजवाले विशेषतः उत्तम जानकर यांनी जो खूप टोकाई टीका चालू केली त्यांच्यावर, कसं बघता या सगळ्या टीकेकडं? पूर्वीचे मंत्री कसे होते आणि आताचे मंत्री कसे होते जर त्यांनी खुलासे करून सांगितलेलं आहे. आणि आता क्रायटेरिया झालेला आहे की गुंड असलेलाच मंत्री पाहिजे, भ्रष्ट असलेलाच मंत्री पाहिजे असं त्यांनी काल वक्तव्य केले अकलूजच्या प्रचारात. हे जानकर साहेबांनी सांगणं मला वाटतंय आता दरोडेखोरी करू नये अशा पद्धतीचं वर्तन किंवा असं प्रवचन देणं हे जानकर साहेबांच्या तोंडातून आलेलं वक्तव्य अशा पद्धतीचं वाटतं. या जनतेनं मला एकदा नाही 4 वेळा विधानसभेमध्ये पाठवलं. आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना जनता माझं काम बघते. अशा कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता मला वाचणार नाही. आणि ज्यांचा मुळातच जे उभं राहत असताना चीटिंग करून उभं राहिलेले आहे, ज्यांचा स्वतःचा इतिहास बघितला तर अनेक केसेस फसवणुकीच्या लुबाडणुकीच्या अनेक केसेस त्यांच्यावर आहेत. अशा माणसांनी माझ्यावर आरोप करणं मला वाटतं तितकं इष्ट नाही. शेवटी काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी कॉन्क्रीटच्या घरावर दगड मारू नये अशी माझी भावना आहे. आणि माझं त्यांना सांगणं आहे सातत्यानं की असं फ्रस्ट्रेशन होऊन फ्रस्ट्रेशन न येता आपण काम केलं पाहिजे. कारण परिस्थिती सगळी स्वीकारायची आपली तयारी असली पाहिजे. आमदार झाल्यावर मी चंद्र सूर्य खाली आणीन अशा पद्धतीच्या वल्गना करणाऱ्यांना आमदार झाल्यानंतर चंद्र सूर्य आणि आपल्यातलं किती अंतर आहे हे लक्षात येतं. त्यामुळे आपण मला वाटतं मोठ्या मोठ्या वल्गना झालेल्या आहेत आणि त्या पूर्ती होत नाही आणि बाकी काहीच घडत नाही. त्यामुळं ही सगळी माणसं वैफल्यग्रस्त झालेली आहेत. शहरामध्ये अकलूज शहरामधलं वातावरण आपण बघितलं. गुंडगिरी, खंडणीखोरी, दहशतवाद आणि विकासापासून वंचित असलेलं शहर, या सगळ्या गोष्टी अकलूज शहरानं अनुभवलेल्या आहेत. तेव्हा अकलूज शहरानं ठरवलं की दहशतमुक्त अकलूज, खंडणीमुक्त अकलूज, विकासाभिमुख अकलूज अशा पद्धतीने शहरानं निर्णय घेतलेला आहे. व्यापारी परेशान आहे, डॉक्टर परेशान आहे, जनता परेशान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना एकमेव जो आशेचा किरण दिसतो तो भारतीय जनता पक्ष हा दिसतो. आणि भारतीय जनता पक्षच या सगळ्या खंडणीखोरीतनं दहशतवादातून आपल्याला मुक्त करेल आणि वाकवलेल्या विकासाच्या दिशेने घेऊन जाईल अशी भावना अकलूजकरांची आहे. पहिल्यांदा सांगोल्यात ज्या पद्धतीची युती झालेली आहे, शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप एकत्र आले. आता आपण स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या निवासस्थानी आलेला आहात. आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे नातूसुद्धा आहेत. कसं बघताय असं? हे आबा आमच्यासाठी कायम आदराचं स्थान आहे. मी त्यांच्याकडे बघत माझ्या विधानसभेचं कामकाज मी शिकलेलो आहे. तेव्हा आबांच्याबद्दल आम्हाला सातत्यानं आदर राहिलेला आहे. आज उलट आम्हाला आनंद आहे की आबांच्या विचारासोबत आज आमची युती झालेली आहे आणि आम्ही सगळे मिळून दीपक आबा असतील, भाजप असेल, खास करून बाबासाहेब देशमुख जे असतील,
ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही जी एक युती केलेली आहे आणि युतीच्या माध्यमातून गावाला अपेक्षित असणारा, गावाला पाहिजे असा उमेदवार आम्ही दिलेला आहे. तेव्हा गावामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि मारुती बनकरांच्या रूपानं एक चांगला उमेदवार मिळाला आहे आणि खात्री आहे की विक्रमी मतानं तो उमेदवार निवडून येईल आणि आमची ही युती आहे ही यशस्वी होईल. आणि ही युती जी आहे ही व्यक्तिगत कुणाच्या स्वार्थासाठी झालेली नाही. आपण पुढं बघाल की कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन व्हावं म्हणून उमेदवारी उभी केलेली आहे. आम्ही जे उमेदवार उभा केलेला आहे तो शहराचा विकास झाला पाहिजे, शहर बदललं पाहिजे, इथल्या पायाभूत सुविधा मजबूत झाल्या पाहिजे याच्यासाठी दिलेली उमेदवारी बापू आहे. म्हणतात मला एकटं पाडलं. बापूने आम्हाला एकटं पाडलंय. बापूने आम्हाला कोणाला न विचारताच उमेदवारी जाहीर केली, पॅनल जाहीर केलं. आता म्हणजे आम्हाला कसं हे करणं. बापूला माहिती आहे बापूने पॅनल का उभं केलं, त्याला थोडी निवडून यायचं आहे. त्यांना जे अपेक्षित आहे ते त्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी ते पॅनल टाकलेलं आहे. मला वाटतं ते आता पूर्ण झालेलं उद्या एकनाथ शिंदे असेल. असेल. आता शिंदे साहेबांचं मी सातत्यानं स्वागत केलं की आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करतो. ते उद्या शहरामध्ये येत आहेत. आम्ही सगळेजण त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना बापूला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टी उद्या घडून जातील. 12 पैकी किती नगराध्यक्षपदी निवडून येईल? अनगर तर बिनविरोध आले. अनगरबाबत देशभर टीका झालेली आहेत. काय गुंडगिरी, दडपशाही वगैरे. देशभर टीका नाही झाली. देशभर अनगरला आपण बघितलं की बिनविरोध झाल्याचा लोकांनी पाहिलेला आहे. तर एक लक्षात घेतली पाहिजे, मी सातत्यानं अनगर बाबतीत बोलतोय की अनगरमध्ये कधीही कुणालाही फॉर्म भरण्यासाठी अडवलं नव्हतं. कुणीही फॉर्म भरायला तिथं गेलंच नव्हतं. फॉर्म भरायला गेला तर अडवतील ना. आपण गेलाच नाही. फॉर्म भरायला सोलापूरच्या SP ऑफिसमध्ये, फॉर्म भरायला DG ऑफिसमध्ये, फॉर्म भरायला कलेक्टर ऑफिसमध्ये, फॉर्म तर अनगरमध्ये भरायचा होता ना. न्यायालयात गेले. तेव्हा तिथं आपण गेला नाही कुठं. तिथं न जाता तिथं कोण येऊन देत नाही म्हणून एक माहोल तयार केला. ते स्थानिकच काही लोकांनी तयार केलेला होता की जी लोक स्वतःच्या गावात सुद्धा स्वतःच्या चिन्हावर एकही उमेदवार उभा करू शकले नाहीत, ते अनगरमध्ये जाऊन काय करणार आहे. अनगरमध्ये तर सूचकच मिळाला नाही आणि आपल्या गावात स्वतःचा उमेदवार मिळाला नाही. अशा लोकांनी हा बवाल केलेला. 12 पैकी किती एक तर निवडून आले बिनविरोध? 12 पैकी मी सांगतो की राहिलेल्या 11 आहेत. 11 पैकी 11 अगदी एका दुसरा डाग लागला तर लागला, नाहीतर सगळ्या नगरपालिका बहुमतानं निवडून येतील. त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. बिनविरोधसाठी कुटुंब कल्याण योजना राबवताय भाजप असं रोहित पवार म्हणतात. कोणावर बोलताय ते काय बोलतात ते त्यांना तर माहिती आहे का. आता त्यांच्या मतदारसंघातली जी नगरपालिका लागलेली आहे त्या नगरपालिकेमध्ये त्यांचं पूर्ण पॅनल झाले बाकी आता कशाच चर्चा करायची. आता माझं सांगणं एवढंच आहे ना की ट्विटरवर मीडियाच्या समोर जाण्यापेक्षा जनतेमध्ये जावा. जनतेमध्ये जाऊन आपण लोकांचा विश्वास संपादन करा. सोलापूरसारख्या, सातारासारख्या जिल्ह्यामध्ये आपलं एकही पॅनल उभं राहिलं नाही. सिंगल एक पॅनल उभं राहण्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. का फक्त ट्विटरवर पक्ष चालतो का, सोशल मीडियावर पक्ष चालतो का, कुणावर टीका करून पक्ष चालतो का. त्याच्यासाठी जनतेत जायला लागतं, जनतेचा विश्वास संपादन करायला लागतं आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे. आदरणीय पवारसाहेबांनी उभा केलेल्या पक्षाला जर 2-2 जिल्ह्यामध्ये एक पॅनल टाकू शकत नसतील तर वाईट काय असू शकतं. तरी हे